नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. हे बघा, आज भेंड्याची भाजी दाखवत आहे. तर हे मी गॅस ऑन केलेला आहे आणि त्यावर हे पॅन ठेवले. ऑलरेडी माझं तेल तापलेलं आहे. त्यावर मी आता टाकत आहे मोहरी. बघूया मोहरी आपली तडतडते आहे का? ही बघा, तेल तापल्यामुळे किती फटकन मोहरी तडतडली. आवाजसुद्धा येत असेल. जरा बारीक करते, नाहीतर मोहरी आपली जळून जाईल. नंतर मी त्यावर टाकत आहे जिरं. जिरं पण छान फुललेलं आहे. नंतर त्यावर मी टाकत आहे हे कापलेले भेंडे. हे जस्ट आत्ता मी धुवून पुसून कापून ठेवलेले आहेत. हे बघा, हे टाकत आहे. झटपट होणारी ही भेंड्याची भाजी आहे. याला काहीही त्रास नाही आहे आणि मिरचीची नाही करत आहे मी, मसाल्याची करत आहे. आणि ह्याच्यावर मग आता मी ह्याच्यावर हळद टाकत आहे. साधारण हळद. त्यानंतर मी ही मिरची पूड टाकत आहे. तुम्हाला हवा तर तुमच्या घरातला मसालाही तुम्ही टाकू शकता, नाहीतर मालवणी मसाला टाकू शकता, भाजका मसाला टाकू शकता, जसं हवं तसं तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मीठही टाकून घ्यायचं आणि नेहमीप्रमाणे हिंगही टाकून घ्यायचं आणि छानपैकी ह्याला सौते करायचं. थोडा मीडियम ठेवते गॅस. छानपैकी ह्याला सौते करते. चुरचुरीत फोडणी झालेली आहे, त्यामुळे भाजी एकदम छान होणार आहे. प्रश्नच नाही. ह्याच्यामध्ये मी आज कोकम टाकणार आहे. कधी मला वाटलं तर मी लिंबू टाकते, कधी हवं तर चिंचेचा कोळ टाकते, कधी कोकम टाकते. जसं आपल्याला चव हवी असते तशी टाकायची. तर आज मी म्हटलं कोकम टाकून बघूया. मी कालच गावावरून आले आहे, तर कोकम घेऊन आले आहे. तर ती कोकम टाकते. बघा, रसरशीत कोकम आहेत, एकदम लाल लाल कोकम आहेत. बघा कशी. ही कोकम आता टाकते. भरपूर टाकायची, म्हणजे ती तार पण जाते आणि छान आंबट चव येते. सगळं एकदम टाकायचं. किती झटपट होते ते बघा. सगळं एकदम टाकायचं. आणि भेंडा भाजी कधीही झाकून नाही करायची. झाकून केली की त्याला पाणी सुटतं. म्हणून ही बारीक गॅसवर अशी ओपनच ठेवून करायची. झाकल्यामुळे एक तर त्याचा कलरही जातो आणि पाणी पण शिजतं. आता बघा, ही छान अशी 2 मिनटात शिजेल. जराशी खाऊन बघते. मीठ बरोबर आहे ना, एकदम परफेक्ट आहे. मग सध्या तार सुटत आहे, कारण आत्ताच मी कोकम टाकलेली आहे ना. तर ती तार निघून जाईल. थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवते. तर जरा बारीक गॅस करून ठेवून देते. हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते. मस्त भाजी झालेली आहे. बघा, सगळी तारही त्याची निघून गेलेली आहे. आपल्याला कल्पनाही येणार नाही की भेंड्याच्या भाजीला केवढी तार सुटते. आणि इथे बघा, तुम्हाला जरा तरी तार दिसते का? बिलकुल नाही. आणि 2 मिनटात ही भाजी झालेली आहे. मस्त मीठ, मसाला, हळद आणि हिरवागार कलर तसाच राहिलेला आहे. आता एक भेंडा खाऊन बघत आहे मी. परफेक्ट झालेली आहे. मीठ आणि मसाला सुद्धा एकदम छान झालेला आहे. अजून एखादा खाऊन बघते. जरा भेंडी आहे ना, एकदम नरम नाही करायची, जरा करकरीतच ठेवायची. मग ती छान लागतात खायला. एकदम नरम केली की ती गुळगुळीत लागतात खायला. आणि आता अजून ही वाफेवर शिजणार. आणि बघा, जरा तरी तार तुम्हाला दिसते का? बघा किती सुट्टी सुट्टी झाली भाजी. तर अशा प्रकारे तुम्ही ही भाजी बनवायची.
भाजी. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नेहमीप्रमाणे माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.